नमस्कार, एल्गार न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। सध्या देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरग परिसरात पेट्रोल टंचाईची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या अफवेचा परिणाम म्हणून आरगमधील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। सोमवारी दुपारपासून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे धाव घेतली। काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली। दरम्यान संबंधित व्यक्तीकडून पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। तरीही भीतीमुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी होत नसल्याने चित्र सध्या दिसून येत आहे। स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून पेट्रोल पंपांवर शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणात असून नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच पेट्रोल घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नमस्कार। आज आरग गावामध्ये दुपारपासून पेट्रोलची टंचाई बाबत जी ग्राहकांची संभ्रमावस्था निर्माण झाली किंवा उद्यापासून पेट्रोल बंद होणार आहे अशी अफवा पसरवण्यात आली, त्या दृष्टिकोनातून आज तुमच्या पंपावरती दुपारपासून जरा गर्दी दिसते। याचे निश्चित कारण काय, तुम्ही काय सांगू शकाल? काही नाही, लोकांचा गैरसमज आहे की आता सध्या पेट्रोलची टंचाई होईल या हिशोबाने लोकांची गर्दी वाढत चालली आहे, पण काही असं होणार नाही। लोक आता जिल्हा अधिकाऱ्यांनी पण नियम काढले आहेत की आपल्याकडे पुरवठा ही व्यवस्थित चालावा, त्यासाठी लोकांनी पंपाकडे व्यवस्थित माल होत आहे। फक्त लोकांनी कसं आहे, पैशाच्या अभावाखाली कोणाला टंचाई होईल या हिशोबाने जास्त पेट्रोल टाकल्यामुळं असा ह्या भाग तयार होत आहे। काय तरी लोकांनी अशी गोष्टी करू नये की साठवून ठेवून कुठल्या गोष्टी आपल्या म्हणजे गरजेपेक्षा जास्त ठेव, तरी आपल्याला काही अडचण येणार नाही। आता पुरवठा तर व्यवस्थित चालू आहे। आता सांगायचं काय, आता ह्या आकाती युद्धामुळे लोकांच्या मध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झाली की बाबा पुढील काही दिवसात पेट्रोल डिझेल बंद होणार, या अफवेने लोक काय करायला आहेत, गरज नसताना अपेक्षेपेक्षा जादा आपल्या गाड्यामध्ये टाक्यामध्ये ह्याच्यामध्ये पेट्रोल घेऊन साठवून ठेवायला आहेत। याचा परिणाम काय होऊ शकतो? आपल्याला टंचाईच होऊन आपल्याला अडचण आपण स्वतःच तयार करायला लागलोय। ही जी अडचण आपण स्वतःच तयार करून घ्यायला लागलोय। सध्या तरी आपल्याला काही अडचण नाही, व्यवस्थित पुरवठा होत आहे। व्यवस्थित आपण वापर करून घेऊन आपली व्यवस्था जेवढी लागत्या तेवढीच आपण पुरवठा करून घेतला तरी आपल्याला काही टंचाई येणार नाही। एवढं आपली आता सरकार आता जबाबदारी घेत आहेत सध्या तरी। म्हणजे एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार सध्या सांगली जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाहीच आहे, अजिबात नाही टंचाई। त्यामुळे लोकांनी याचा गैरअर्थ घेऊ नये किंवा गैरविश्वास ठेवू नये किंवा अफवावरती विश्वास ठेवू नये, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल ग्राहकांना? नाही, आता व्यवस्थित जेवढा पुरवठा आहे तेवढा आपला वापर करा आणि व्यवस्थित आपले काम सुरळीत ठेवा, इतकंच सांगू शकतो। सध्या टंचाई नाही सर, सध्या टंचाई नाही, व्यवस्थित पुरवठा होत आहे। व्यवस्थित वापर करून घ्या, व्यवस्थित काय म्हणतात त्याला, पुरवठा आहे। पुरवठा आहे आता सध्या। त्यामुळे वरून किंवा शासनाकडून तुम्हाला पेट्रोल डिझेलची पुरवठ्याबाबत जी टंचाई आहे त्याच्याबद्दल अजिबात काही शंका नाही? काही नाही टेन्शन। म्हणजे लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवू नये। ठेवू नये। ठीक आहे, धन्यवाद। आमच्या चॅनलची तुम्ही 2 गोष्टी बोललात त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचे हार्दिक आभार, खूप खूप धन्यवाद। थँक्यू।